आज आपण शेपूची भाजी पाहणार आहोत. सुरुवातीला शेपूची पेंडी आणल्याच्या नंतर जे दांडी असतात ते पूर्ण कट करून घ्या. त्यानंतर व्यवस्थित बारीक बारीक जी भाजी आपण खोडलेली आहे ती व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे, कट करून घ्यायची आहे जशी मी दाखवली. त्यानंतर धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण फोडणी देऊयात. लसूण घ्या, त्यानंतर कोथिंबीर घ्या आणि हिरवी मिरची घ्या. मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. फोडणीसाठी तेल गरम करा. 4 ते 5 टेबलस्पून मी ऑइल घेतलेला आहे. कढीपत्ता टाकला आहे सुरुवातीला. त्यानंतर लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर कांदा थोडा टाकून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर मी प्रज्ञा कदम प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. बघा, चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर टोमॅटोज घालूयात. व्यवस्थित मिक्स करून घ्या. छान शिजले पाहिजेत. थोडाफार ब्राऊन कलर येऊ द्या. छान ब्राऊन कलर आलेला आहे बघा. यानंतर आपल्याला जी आपण धुतलेली शेपू आहे ती आपल्याला यामध्ये टाकून द्यायची आहे. सुरुवातीलाच पाणी नका टाकू. सगळी भाजी टाकून घ्या. त्यानंतर आपल्याला भाजी वाफवून घ्यायची आहे, परतवून घ्यायची आहे सुरुवातीला. ज्यामुळं खालची बाजू करपू नये. सुरुवातीला व्यवस्थित परतून घ्यायचे. नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर चला आपण भाजी परतून घेऊयात. जे मसाला खाली आहे ते भाजीला सगळा लागलेला पाहिजे. जे फोडणी दिलेली आहे ते सगळीकडे लागलेली पाहिजे. परतून घेऊयात. 2 मिनिट परतून घ्या. छान परतून झाल्याच्या नंतर यामध्ये थोडंसं पाणी घालूयात, ज्यामुळं छान भाजी शिजून येईल. बघा, 1 वाटी ते 1.5 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि झाकून ठेवायचे 2 मिनिटासाठी. 2 मिनिट झाल्याच्या नंतर परत आपल्याला मिक्स करून घ्यायचे. परत झाकून ठेवायचे. परत 2 मिनिटांनंतर मिक्स करून घ्यायचे. तर चला आता यामध्ये आपण डाळ टाकून घेऊयात. तुम्हाला जर जास्त डाळ टाकायची असेल तर जास्त डाळ टाकून घेऊ शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता परत आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे. डाळ पण यामध्येच वाफवून घ्यायची आहे. झाकण बंद करून आपल्याला 2-2 मिनिटांनी असंच हलवून घ्यायचं आहे. परत झाकण बंद करून ठेवायचं आहे आणि 2 मिनिटांनी वाफवून घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे. असंच आपल्याला 3-4 वेळेस करायचं आहे. हे बघा, असं झाकण बंद करायचे, परत मिक्स करायचे, परत झाकण बंद करायचे, परत मिक्स करायचे. पूर्ण शिजून जाईल. थोडं थोडं तेल सुटल्यासारखं होईल तेव्हा आपल्याला बंद करून टाकायचे. तर नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असेल. यूट्यूबवर पण माझ्या व्हिजिट द्या. वेगवेगळ्या रेसिपीज आहेत, त्या पण तुम्ही पहा आणि नक्की सबस्क्राईब करा. सपोर्ट नक्की करा.
फायनली आपली भाजी झालेली आहे बघा. जास्त पाणी पण नका ठेवू आणि जास्त पाणी जर तुम्ही जास्त वाफवलात तर ती करपल्या जाईल. पाहिजे तेवढं शिजण्यापुरतंच तुम्ही पाणी ठेवा. तर मस्त खा, मस्त राहा, एन्जॉय करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत थँक यू.